नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शरीराला ताकद देणारी, पारंपरिक, अतिशय चविष्ट आणि उपवासाची स्पेशल शेंगदाण्याची गुडदाणी. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि फक्त 3 साहित्यांमध्ये तयार होते. सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे व ते थंड करून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे, बारीक करायचे नाही. मी ते खलबत्त्यात बारीक केलेत. तुम्ही हाताने ही 2 पाकळ्या करू शकता. त्यानंतर शेंगदाण्याची जी काही साल राहिलेली आहे ती साल काढून म्हणजे जी शेंगदाण्यात बारीक केलेल्या शेंगदाण्यात साल राहिलेली आहे ती साईडला काढून टाकायची. आता गॅसवर कढई ठेवायची. कढईत साखर टाकायची आणि साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचे आणि साखर विरघळल्यानंतर गॅस मंद करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा पाक तपासणे. एका वाटीत थंड पाणी घ्या. त्यात थोडंसा पाक टाका. जर तो लगेच कडक झाला आणि हातात आला तर आपला पाक तयार आहे. जर तो चिकट राहिला आणि हातात नाही आला तर अजून शिजवा. पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे घालायचे आणि पटकन सर्व मिक्स करायचे. आता ताटाला तूप लावून मिश्रण ताटात पसरून घ्या आणि 15 मिनिटांनंतर मिश्रण थंड झाल्यानंतर गुडदाणी चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने काढा. तयार आहे आपली गुडदाणी. जर तुम्हाला अशी पारंपरिक आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.